वाशिमच्या मेडशी वाकळवाडी मार्गावर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली। विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला। लटकत्या हाय व्होल्टेज तारांनी हा बळी घेतल्याचं समोर आलं। मेडशी वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे सध्या काही अंतरांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामासाठी ट्रॅक्टर आणि टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा केला जातो। वाकळवाडी बायपास परिसरात रस्त्यालगत शेतामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज तारा अत्यंत धोकादायकरित्या लोंबकळत होत्या। याच जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रॅक्टर चालक गजानन नथुजी बोरकर राहणार पांगरी नवघरे यांचा जागीच मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या तारांमधून मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा सुरू होता आणि त्या अनेक वर्षांपासून अशाच लटकत आहेत। याआधीही धोका होता, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। एका निष्पाप कामगाराचा बळी घेतल्यानंतर तरी प्रशासन आता जागं होणार का? लटकत्या विजेच्या तारांप्रकरणी तातडीने कारवाई होणार का? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत।